राम राम बाई, राम राम. यावं का आम्ही? या बसा. माया बाई बसतो. जरा ओळख करून देतो माझी. म्हणजे बाई मी तात्यासाहेब ताकभाते, म्हणजे सज्जनपूरचा सरपंच आहे. हा, तसा असतो सज्जनपूर मध्येच, पण आदनमधनं असतो मळ्यामध्ये. म्हणजे 100 एकरचा मालक आहे मी. हा. हा 100 एकर. यंदा काय हाय शेतात? यंदा शेतामध्ये म्हणजे बघा 150 एकर ऊस आहे, त्यानंतर 225 एकर द्राक्ष आहेत, 225 एकर द्राक्ष. 500 एकर चिकू आहे आणि 500 एकर 30-40 एकरात असेल भाजीपाला. हा आणि 350-400 एकर शेजारच्याकडे पेरलं वाटतं. आईला काहीतरी गणित चुकलं वाटतं. कसं आहे, बाई खोटं कधी लपत नाही, खरं कधी खपत नाही असं म्हणतात ना. म्हणजे आता समजा सांगूनच टाकतो. कसं आहे मायाबाई? बाई म्हणाला कस तरीच वाटत. कसं आहे या आम्हाला की नाही देऊळ बांधायचं गावामध्ये, आणि त्यासाठी आम्हाला एक बाई हवी आहे, नाचणारी. नाचणारी मंदिर बांधाया नाचणारी बाई नाही, ते गणित वेगळे. म्हणजे आमचं गणित आहे. म्हणजे बघा, तुमच्यासारखी नाचणारी बाई आणायची, तिचा नाचायचा कार्यक्रम ठेवायचा, आणि म्हणजे लोक येतील, त्यासाठी आम्ही तिकीट लावू आणि येणाऱ्या पैशात देऊळ बांधू. म्हणजे तुम्ही गावात कार्यक्रम ठेवणार, तिकीट खपवणार, गर्दी होणार, आणि माझ्या पैशाचं काय? मग बोला, 362 रात्रीचं किती घेणार? काय? कसं आहे बाई, वर्षाचं दिस किती? 365. मग रात्री तेवढ्याच. आव पाहुणं, तसं नाही. रात्रीला आम्ही नाही घाबरत, पण चांगल्या पाखराचा भाव तुम्हाला परवडायचा नाही. परवडायचा नाही? मग मगापासून कशाला उगाच उखळ पांढर करत बसलोय आपण? तसं नव, घेईन की ऍडजस्ट करून. दूध साखरच म्हणायची की. मग द्या दिलं वर्षानं 5 तोळ सोनं. दिलं वर्षानं. आता दिलं वर्षानं मगाचपासून नुसता फाजीलपणा लावलाय. बाई म्हणजे काय रतिबाचं गिराईक वाटलं का तुम्हाला? चला. असं काय करताय? मी भावासारखा आहे तुमच्या. भाव करतो का मग? नाही, काय म्हणतोय माझं म्हणणं ऐकून घ्या बाई. निघ इथून तू. चल उठ. का बोलू माणसाला? राम्या, यांना पहिलं बाहेर हाकल. सरपंच येतात इथं डोकं खायला फुकटच्या फाकट. खालपासनं वर पर्यंत नुसतं धनान धनान, आणि डोकं नुसतं थनान थनान. आईला नसत्या नादा लावलं राव आम्हाला. म्हणे बाईला घेऊन या, बाईला घेऊन या. पार बेआबरू करून धाडलं राव त्या बाईनं. म्हणजे जवानीतच टंटनाटन. मी काय केलं? आता ठरलं नव. आता ठरलं नव. आता बाई नाही, आता बाई कॅन्सल. अहो पण हे गावाचं काम हाय. अहो देवाचं काम हाय. नाही. आणि असं हे करू नका तुम्ही, असं वैतागू नका तुम्ही. अहो कसं जरा धीरानं घ्या. मंदिर झालं पाहिजे का नाही गावात? नाहीतर गावची लोक शेण घालतील की आपल्या तोंडात. घालू दे, थुकून टाकू आम्ही, पण बाईचं काय आम्हाला जमायचं नाही. मी जमितो ना. तू बाईचं जमेव ना. थोबाड बघितलं का आरशात? ओ थोबाडावर जाऊ नका. नाहीतर काय? हा माग बघा माग. मग हा काय? अव आमच्याकडं आम्ही दोघं आहे ना तुमच्या मदतीला. हा, बघा तुम्ही बघाच. उद्या नाही बाईला हजर केलं ना तर आमचं नाव पण धोंड्या पांड्या नाही. हा पॉइंट आहे बघाच तुम्ही. पैसे देता ना तिकिटाला? चेअरमन द्यायचे का? देऊन टाका. काल घालवले पोत भरण, आता देऊन टाका. काम झालं पाहिजे. हा होणार ना. होणार 100% होणार. नाही तर पैसे घेणार आणि जाणार. नाही असं कसं? अरे वा, अरे एकदम 500 रुपये रे किसन्या. या काय म्हणतो, तू खर्च कर ना, मग मी देतो नंतर तुला समजे एकदम. अरे पण याच्यातले खर्च करतो. कंडक्टर देईल मला सुट्टे. कंडक्टर देईल सुट्टी? जेवणा खावण्याचं काय? आता 1 2 3 पुरतील. 4. पुरतील. धर ठेव.
हे बघ गावाचा पैसा आहे, गावाला हिशोब द्यावा लागतो. उगाच वाटेल तसा खर्च करू नको, उरले तर परत मग खर्च केलेल्यातले उरले असं समजान ठेवा येच. धरा. गावाचा पैसा आहे रे, उगाच खर्च करून उपयोग नाही. काय करेल? अरे थांबा. बाई ओ बाई जरा या ना. दादासाहेब काय कमळासारखे पाय हो. पूजा करा, पूजा करा, पूजा करा. नुसतीच पूजा करा सांगा ताकात कधी भिजणार आहेत पाय. बाई फक्त पायच दाखवणार. बाई असं हप्त्यानं काय दाखवताय. जरा अख्खा माल येऊ द्या की बाहेर. किसना काय फाकडू चॉईस आहे रे. तुला सांगतो किसना अगदी मला हवी होती तशी. तुम्हाला नाही अख्ख्या गावाला. म्हणजे मंदिराच्या कामाला. हो बाबा हो. अरे मला तेच म्हणायचंय. अरे किसना काही ओळख बिळख करून देशील का नाही. आयला विसरलंच की. या मेनका. मी इंद्र. ही मेनका आणि तुम्ही इंद्र. दरवळून टाका मधुचंद्र. काय येडा ककुळा, असं बोलायचं नसतं. आईला बरं आहे. हा कडी घाला हात ना आणि बोडे घाला पटीत ना. काय सरपंच तुम्ही पण. अहो बाई कधी बघितली की नाही तुम्ही. अशी घाई करायची नसते. तर मेनका हे आमच्या सज्जन गावचे सज्जन सरपंच ताव भाते. राम राम. राम 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 राम. माझा पण राम राम. आईला किसनराव आमचे द्या की जरा जुळवून. मेनका हा? हा संप्या. तुला सांगतो अख्खं गाव याच्या पुढे वाग. छान लई मोठी आसामी दिसते. अशी तशी नाय, लय स्टेट हाय. हे लांबचा लांब 50 फस्तारे हाय, 100-150 कात्री हाय, 200-250 साबण हाय. तुम्हाला माहित नाही लय मोठी आसामी हाय. बाई हा यांचं काय ऐकताय. मी आपला साधा भळा माणूस. लई गोड वाटलं तुम्हाला भेटून. मी साधा अख्ख्या गावात येत होतो. काय अहो कापड हो धोबे आहे ना. राम राम. राम राम. तुमची गरज लागलच. किसना यायला धंदा बदलू कर. अरे सदाला या म्हणाली, मला नाही बोलावलं. अहो संपतराव, तुम्ही बी आलेलं चालेल म्हंटल. मस्करी बाद झाली आता. ओ सरपंच साहेब, बाईला गावात आणलं खरं, ठेवायची कुठं. किसना म्या काय म्हणतो, कसं आहे दिवसभर आमच्याकडे फार वर्दळ असते, त्यामुळे दिवसा तुझ्याकडे ठेव आणि मग रातच्याला आमच्या वाड्यावर ठेव. म्हणजे काय की
तुला एकट्याला समजा काम पडायला नको ना म्हणून म्हणतोय. हे बेस्ट आहे तुमचं. हा? म्हणजे नुकसानी थोडं आमच्याकडे, फायदा थोडं तुमच्याकडे. नाही नाही, आपण बाईची काहीतरी वेगळी व्यवस्था करू. कसं आहे, बाईला ठेवायला काही हरकत नाही, पण आपल्याकडे मुंगळ्यांना सांगावं लागत नाही आमच्याकडे गुळ आहे, चटकन चिटकायला येत्या. पॉइंट आहे. अरे मग आटपा की लवकर, बाई ताटकळल्या. मी काय म्हणतोय किस्ता, म्हणजे आपलं एक सुचून बघतोय. म्हणजे दुसरी कोणती तरी व्यवस्था होईपर्यंत बाईला आपण आमच्या मळ्यावर ठेवूया की? हा, हे एकदम बेस्ट बघा. हो मला मला आवडतो. सरपंच मला कॅन्सर. काय मला कॅन्सर? मग मी चालले माघारी. जाऊ आपण मळ्यात जाऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे एकट्याला राहावं मी लागत. राहतो तसं. चालल, ओळख पाळख होईपर्यंत घेईल ऍडजस्ट करून. चालायचं ना? चालला. अरे हे कसले मुंगळे, हे सगळे टेंगळे. धरा 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 धरा. खा 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 खा. हे कशा पायी? हे गाडवाला बकरीचं पिल्लू झालं. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, खा म्हणलं की खायचं. अरे येड्या हो, आता आपला गोडवा वाढणार, आपल्या गावचा गोडवा वाढणार. काय कसा काय काय काल बघितलं नाही का, बाईचं कसं जंगी स्वागत केलं गावकऱ्यांनी. आता आपलं कमिशन सुरू होणार. मंदिर होणार, मंदिराच्या बाजूला माझं दुकान होणार. मंदिर हाय, पार्टी व्याली पाहिजे. पार्टी पाहिजे. हे धरा, निघा चला. कुठनं दोन सोंडके मिळाले कोणा ठाऊक, धोंडून पांडू. कमळे, काय आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली असतील 5 वर्ष. 5 ना? मग हे सांग, या 5 वर्षात एकदा तरी प्रेमानं तुम्हाला डोळा मारला का? अहो काही लाजलाच्या आहे का नाही? 2 लेकर झाली आपल्याला, म्हणे डोळ्या मारल्या त्या. हे बघ, मुद्दा सोडून बोलू नकोस, आणि पोरांची भानगड मला माहित नाही. हा, डोळा मारला का ते सांग. आग कमळे, पोटातलं प्रेम ना वटात येतं, आणि वटातलं प्रेम डोळ्यात येतं, आणि प्रेम आणि डोळा ऑटोमॅटिक झाकला जातो बघ. आणि या 5 वर्षात तू एकदाही मला डोळा मारला नाहीस. काय डोसका फिरला काय तुमचं? हे बघ, डोसक जागेवर आहे, मग तुझं प्रेमच नाही माझ्यावर. आणि असलं ना तर पट्टी दिशी डोळा मार. हा कर, नाही तर डर कशाला. हा, हे डोळा बिळा मारणं मला नाही जमायचं. वा तिकडं. हा, त्या मेनका बाईला कसं जमतं? घाम पुसा आधी. बरं ठीक आहे. हा. बरं एक काम कर, काय आय हान आय 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 हान? आय खपली का वाच? बाप हाय आणू का? अग आय 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 म्हणजे डोळा, ते हान म्हंटल. काय करू मी याच? अरे नाही जमायचं, चल हो तिकडे. बायकोचं प्रेमच नाही आपल्यावर, त्या आईला आज विचारतोच, आज फैसलाच करतो. पारो, ए पारो, पारो, मुर्दा बसवल्याचा. ए पारे. काय हाय? हा? कशा पायी ओरडताय मागा धरणं? आणि हे काय हातात तुझ्या? लाट नाही, काम करते. मग ही आधी बाजूला टाक, आज मला फैसला करायचा आहे. बोला, कधी करताय फैसला? मला मुका दिकी काय किस दिकी एक. किस होय? हा अहो मग असं म्हणा की, मुक आकाशा पायी म्हणताय? अव कालच 5 मुळं चिरून किस करून ठेवलाय. सांगा किती वाट्या देऊ? 1 वाटी का 2 वाटी? त्या वाट्या ठेव तिकडे चुलीपाशी, काय? आणि ती मुळा घाल चुलीत. अहो काय बोलताय? अगं मला मुका दिकी. ओ लाज वाटते का असं बोलायला? आपल्याच्याने असलं काही जमणार नाही. हा काय हो, किती वर्ष झाली आपल्या संसाराला? झाले असतील की 2-3 वर्ष. झालीत ना? हा. मग लाज नाही वाटत असं बोलायला? आणि इतका संसार काय डोळं झाकून केला होता होय? आणि म्हणे मुका द्या. तुला ना एक मुका दिकी. देणार नाही. कुठली कोणती बाई आल्यानी तिनं माझ्या हे बघ हाताचा मुका घेतलाय. अहो काय सांगताय? मारू नको. हे बघ. मग अहो लाज नाही वाटत असं काही करायला, असं काही बोलायला? आता निघा इथून. मुका नाही देणार. देणार नाही. नाही देणार. देणार नाही. जाऊ तिच्याकड. आता जाता का घालू ये? उठा लवकर. मग मी ही फुलबी तिलाच देतो. हा नेऊन दे तिलाच. हा जा लवकर. जाऊ. आता जाता का? कपडे वाळू घाल. अहो बावल्याचा मुका घेऊन झाला असेल तर मी येऊ का? किसला तू? घे ना बस. अरे
अरे पण आज कसं काय इकडं? म्हणलं मुका घेऊन यावा, काय? सरपंच साहेबांना निरोप देऊन यावा. मग आमच्याकडे दिलं तरी चालेल. नाही नाही नाही, असं कोणाचं कोणाला देता येत काय? स्पेशल माणसाचा निरोप स्पेशल माणसाला दिला पाहिजे. स्पेशल माणूस ना? हा. कळलंय मला. म्हणूनच आमच्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलंय. तुझ्याकडून माझं दुर्लक्ष नाही, हा? गावाकडं आमच्यात काय आहे का इतकं? ना मोठी मोठी टिकली, ना मोठा आंबाडा, ना पायात घुंगरू, त्या मेनकी सारखं. असं कसं काळजाचा तुकडा आहे ना. पण असून उपयोग काय? तू द्यावा कुणाला? मन द्यावा कोणाला? हा? अरे सोन्यासारखा बाप हाय आय हाय, त्यांना लावावा की जीव. काय पण बोलणं. आणि काय रे सांगून ठेवतोय, हे असलं एकटं एकटं गुटरगु केलेलं मला चालायचं नाही. मला पण नाही आवडत. कशाला आलता इथं? हा तू जागा आतमध्ये. राहिले आपली उभी इथं बोलत. बाळा सांगा कशाला आलता? ते मेनकाबाईची व्यवस्था केली मळ्यामध्ये. मग जाऊ आता मळ्याला. मळ्यामध्ये बाईवर पारा ठेवायला. अरे एकटा आहे ना हो मळ्यामध्ये. अरे बाबा देवाचं काम हाय. जावा. येतो काय राधा? हा? नाही, आल्यावर सांगितलेलं बरं असतं ना जाताना. माईला. याची बासरी नक्की कुठल्या बाजूला वाजते कळा ना. मळ्यात का घरात? साधा संप्या एवढ्या रातच्याला घरात असे चोरासारखे कशाला आले रे? हा? कशाला आलात घरात एवढ्या रातच्या टायमाला? ते काय आहे बाई म्हणाल्या होत्या काय? तुम्ही कव्हा बी आलात तरी चालेल. अरे म्हणून समोरच्या दाराने यायचं ना मर्दासारखं. मागच्या दाराने कशाला आलात? बाईला अंडी आणली होती. अंडी? म्हटलं देवाचं काम आहे. थकून बघून आल्यात अंड्याचं ऑमलेट बनवून खात्याल म्हणून. स्वतःच्या बायकोला कधी विचारलं का जेवण झालं का ग तुझं? मेणकाबाईंना अंड्याचं ऑमलेट? किसना फार जीव आहे रे संपतरावांचा माझ्यावर. आहे की नाही? वय. मला लावू काय ना बाहेर? नाटक करायचं नाही जास्त. अनो बाई ही नसती झंगटा अंगाशी घेऊ नका. आधी गावात मंदिर बांधायचं, नंतर पुढचं पुढं. मंदिर राहू द्या बाजूला. अरे बापरे. बाई घ्या ना. इकडं मांडीवर बस, पाहिजे मांडीवर बस. अरे बाबा काय रे? लई छान आहे हो. आवडला? वय वय वय. काय रे? बर्गर. चल चल हो तिकडे. अरे काय रे? परकर? बरं झालं बाईला फक्त परकरच आणला. काय चॉईस आहे तुझा? म्हणलं हळूहळू ओळख वाढल म्हणून घेऊन आलो. हातावरच घ्या, हातावरच घ्या. आणि कसं आहे, आधी बाहेरचा आणा व्यवस्थित, मग आतल्याकडे वळा. कळलं? किसना हा. त्यांचा फार जीव आहे माझ्यावर. अरे बाप. वय. आवडला हा मला. आवडलं? वय. मग ह्या दोघांना पाठवू बाहेर. शान करू नको जास्त. बाईचे सगळे निर्णय माझ्यावर आहे. कळलं? मी निर्णय घेणार. मध्ये मध्ये लुडबुड करायचे नाही. कळलं? चल निघा निघा चला. आणि तिकडे आणि तिकडे चल चल लटकन. पिल्लू पाठवून येतो उद्या. हो तिकडे. बाई आपण याचं व्हेज ऑमलेट करू. अरे जाऊ दे. हे जरा माझा अंडा धरा, आपला कोंबडीचा अंडा धरा. आलो. अरे मारू नका सरपंच किसने. अय्या सरपंच तुम्ही. अहो मग जरा पुढच्या दाराने यायचं ना वा. बाई आम्ही राजकारणी माणसं असं एकदम पुढच्या दाराने येता येतं का? आणि कसं आहे बाई, शेवटी मागणं काय आणि पुढणं काय. आता देवाचं काम आहे म्हणल्यावर तुमच्या गस्त ठेवावीच लागणार ना. चोरून गस्त ठेवणार असाल तर बाईची जागा बदलावी लागल. आणि याचा निर्णय उद्याच घ्यावा लागल. उद्या निर्णय हा पुढणं का मागणं? बाईची जागा बदलायचा. असं होय. बर चालेल.
झाले. अरे आता पुढनं जातोय का थांबू? हा येतो हा मेनकाबाई. अरे कांबळं राहिलं. घरात बळ घुसता कांबळं राहिलं म्हणता. खूप आहे बाई तुम्हाला. अरे आता हे काय मी घालू? तर गावकऱ्यांनो, तुम्हाला तर आता सगळं माहितीच आहे. आपल्या सरपंच साहेबांनी बाई ठेवलेली. नीट बोल. बाई ठेवलीये, पण कारण काय ते सांग, नाही तर आमचं सरपंच पण धोक्यात यायचं. नाही, मंदिराच्या कामासाठी बाई ठेवलेली आहे. हा. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊन ठेपलेला आहे, त्या बाईला आपल्या गावात ठेवायचं कुठं? एवढा विचार करायची काय गरज आहे? बाईला सरळ आमराईत ठेवा. काय लाखाची गोष्ट केलेली आहे. त्या बाईला आपण आमराईत ठेवू, पण कसं आहे, बाईला आमराईत असं उघडं ठेवता येणार नाही. बाईला असं आमराईत उघड्यावर ठेवता येणार नाही. त्याच्यासाठी तिच्यासाठी घर बांधलं पाहिजे. आणि घर बांधायचं असेल तर आपल्याला श्रमदान केलं पाहिजे. बरोबर आहे. आता जास्त चर्चा नको. मग आता ठरलेले काय, उद्या समद्यांनी आपापली हत्यार आणि सामान घेऊन आमच्याकडे आमराईत यायचं आणि समद्या गावाने मिळून बाईचं घर बांधायचं.